दादा प्रसाद लाड यांनी आपल्याला चर्चेचं एक निमंत्रण दिल्यासारखं एक आव्हान केलेलं आहे, की चर्चेत मुख्यमंत्री हे चर्चेतून मार्ग काढतील. यावर आपण त्यांना काय प्रत्युत्तर द्याल? मी तर एक तर या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नाही. सरकार कोणत्या वेळेस काय डाव टाकायला लावी एखाद्या आमदाराच्या माध्यमातून यावरती आपण विश्वास ठेवायचा नसतो. पण या अडीच पावणे 3 वर्षाच्या आंदोलनाच्या काळात आम्ही कधी अशा गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही किंवा कोणाला कधी आमंत्रण दिलं नाही. सरकार मात्र स्वतःहून गोरगरिबाच्या प्रश्नासाठी अंतर्वलित गोरगरिबांना त्यांच्या समस्या वेदना जाणून घेण्यासाठी आलेलं. परंतु आज पहिल्यांदाच आम्ही त्या लाडभूला त्यांना निमंत्रित केले. त्याचं कारण पण तसंच आहे. निमंत्रित केलंय म्हणजे आम्ही स्वतःहून केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं लाडभूंचं, की 100% मुख्यमंत्री साहेब चर्चेतून मार्ग काढणार. पत्रकार बांधवांनी त्यांना दोनदा तीनदा विचारलं, मंजुऱ्या मिळणार, मान्य करणार मागण्या? म्हणजे हो 100% करणार. मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटायची गरज नाहीये. 100% करणार. कारण त्यांनी सांगितलंय कारण सुद्धा, की माझ्या समाजाचे प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, की मी मराठा आहे, माझ्या समाजाचे प्रश्न आहेत आणि माझ्या समाजाच्या कल्याणासाठी पाटील झटले आणि ते यशस्वी पण झाले, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या थोड्या शब्दात आम्हाला गर्व वाटला मला, की त्यांनी सांगितलं मी मराठा आहे. म्हणून ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. मला काय राजकारण करायचं नाही. मला काय पुढे द्वेषानं पुढे जायचं नाहीये. माझ्या मनात कणभर सुद्धा सरकारविषयी किंवा त्यांच्या मनात ज्या माणसांचं नाव आहे त्याविषयी सुद्धा माझ्या मनात कणभर सुद्धा कसलाही द्वेष नाहीये. माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराला जर मिळालं नाही तर मी कोणाला सोडत नाही, ही माझी भूमिका आहे. ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्याच विरोधात आंदोलन केले. मुंबईला सुद्धा त्यांच्याच विरोधात आम्ही गेलोय. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष त्यांच्याच विरोधात आंदोलन होतं. कारण शेवटी जो मुख्यमंत्री असेल, जो सरकार चालक असेल त्याच्या विरोधातच शेतकरी असो, मराठा असो, कोणतीही जाती धर्माचा माणूस असो त्याला आंदोलन करावं लागते. नाही, त्या भूमिकेतून आम्ही केलं. आजही आम्ही 30 मे तारीख डिक्लेअर केली आंदोलनाची. तर आम्ही द्वेष भावनेने ती केलेली नाहीये. माझ्या समाजाच्या लेकराचे लाखो करोडो लेकरांचे ऍडमिशन आता जून मध्ये होणार आहे. त्यांच्या व्हॅलिटी रोपण आहे, त्यांचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे देण्यात यावं, सातारा संस्थांचं जे केसेस सगळ्या मागावं, आमच्या गरिबांचे बलिदान लेकरांचे गेलेत आरक्षणासाठी, त्यांचे विषय मार्गी लागावे, सारथीचे विषय, ईडब्ल्यूएस एसीबीसीचे पोरांच्या नियुक्त्या थांबल्यात ते विषय आहेत, शिंदे समितीच्या मुदतवाढीचा विषय, अशा अनेक विषयाला घेऊन मी माझ्या गोरगरीब समाजाच्या लेकरांच्या वेदना, त्यांचं भविष्य, त्यांचं भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून लढतोय. पण त्याच कालावधीत त्यांना काय संशय आलाय का काय मला माहित नाही लाडभूला. परंतु त्यांनी सांगितलं, कारण ते मला मनोज दादा म्हणले, मला ही त्यांना लाडभूच म्हणावं लागणार आहे. कारण ते एका भावाच्या भूमिकेत आले. ते एक समाजाची माया त्यांच्या बोलण्यात आम्हाला दिसली, त्यांच्या तळमळ आम्हाला ती दिसली. पक्षापेक्षा, सरकारपेक्षा त्यांच्या बोलण्यात खूप आम्हाला जास्तीचं प्रेम या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराविषयी दिसलं. आणि मी एक खरं बोलतो, मी पोटात एक आणि होटात एक तोंडात एक असं कधी बोलत नाही. माझ्या मनात जी आहे ती मी स्पष्ट बोलतो. ज्याला विरोध करायचा त्यालाही स्पष्ट करतो. कुणाला मोजत बी नाही, भेद सुद्धा नाही. परंतु मला मात्र त्यांच्या शब्दात माया वाटली, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही यावं. आणि हे पावणे 3 वर्षाचं आंदोलन सुरू आहे, अखंड सुरू आहे, याला कुठेही खंड नाही. म्हणून ही पहिल्यांदा उभा महाराष्ट्र बघतो आणि तुम्ही मीडियाचे बांधव बघताय. मी आतापर्यंत कोणालाही बोलवलेलं कधीच नाही. पण या माणसात, या लाडभूमध्ये आम्हाला तळमळ दिसली समाजाविषयीची, समाजाच्या लेकराविषयी तळतळ दिसली. म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही या, पण 23 तारखेच्या आत या, मेच्या 23 मेच्या आत या. कारण मी हे काल सांगितलंय 18 तारखेला, आज 19 तारीख, आज 19 तारीख म्हणजे 18, 19, 20, 21, 22, 23 6 दिवस आहे तुमच्या हातात. तुम्ही या, मागण्याची मंजुरी करा. काही आम्हाला आंदोलन करायचं, काहीही आम्हाला काय कळ नाही. समाजाचं दुःख खूप महत्वाचं असतं, लेकरांचं दुःख खूप महत्वाचं असतं, म्हणून मी ह्या गोष्टी करतोय. हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी लाडभूनी तिकडून सांगितलं की हो मुख्यमंत्री 100% मागण्या अमान्य करणार, मंजुरी देणार. आम्हाला आशा वाटली. आणि लाडभाऊ एक महत्वाचं सांगतो,
या चॅनलच्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो, 100% आता आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेने बघायला. जसा चातक पावसाची वाट बघतो एका थेंबाची, तशी आम्ही चातकाप्रमाणे आता लाडभाऊ तुमची वाट बघतो. अंतरवाली सन्मानानं तुम्हाला बोलवते, मराठा समाज तुम्हाला सन्मानानं बोलवतो. तुम्ही बोलल्यापासून मी तुम्हाला निमंत्रण दिलं. मी कधीच निमंत्रण देत नाही. हे मराठ्यांचं निमंत्रण तुम्ही कधीही डावलू नका. आणि याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की तुम्ही आयुष्यात आता विसरू नका. कारण तुम्ही तिकडून म्हणला मराठा समाजाला 100% सगळ्या मागण्याची मंजुरी फडणवीस साहेब करतील. मी सांगतो आम्हाला पण बोलवा. तुमच्या आवडीचेच मंत्री, त्यांच्याशीच तुम्हाला बोलायचं का, त्यांच्याशी चर्चा करायची का, असं तुम्ही म्हणला. आमच्या आवडी निवडीचं कोणीच नाहीये. जो मराठा समाजासाठी धावल त्याच्या आशेवरती आम्ही राहतो, त्या आशेवरती करतो. आता तुमच्यावरती मान टाकली, तुमच्या खांद्यावरती, तुम्हाला सन्मान आहे. आता तुम्ही 23 मेच्या आत या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळं मी कालपासून राज्यभरात गावागावात बैठका सुरू आहेत आमच्या, त्या मी थांबवल्या तुमच्यासाठी. फक्त आम्हाला धोका देऊ नका. समाजाशी दगा फटका पक्षासाठी आणि सरकारसाठी करू नका. कारण तुम्ही ज्या समाजाचं छाती ठोकून सांगितलं मी मराठ्यांचा आहे, म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही आता 23 मेच्या आत या, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. फक्त पुन्हा पुन्हा तेच सांगतो, तुमच्यामुळे मी राज्यातल्या बैठका थांबवल्या. आणि तुम्ही जर नाही आलात तर इथं आम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी होणार नाही. 30 मेचं मी आंदोलन थांबवू शकत नाही, ते थांबणार पण. तुम्ही मंजुऱ्या द्या. काय करायची गरज आम्हाला आंदोलन करायची? गरजच नाही. फक्त धोका मात्र आता समाजाशी होऊ नये हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही कधीही कुणाला बोलवत नाही. पहिली वेळी आम्ही तुम्हाला बोलवलं, कारण तुमचे शब्द पण तसे होते म्हणून बोलवले. आम्हाला त्या शब्दावर विश्वास वाटला नसता. असे किती का मंत्री आमदार बोलतायत, आम्ही ध्यान पण देत नाही. पण तुमच्या बोलण्यात आम्हाला कुठंतरी तथ्य वाटलं, समाजाविषयी माया वाटली, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो. आणि हे पोट तिडकीनं बोलतो. काही पोटात आडा ठेवून बोलत नाही, चेष्टा मस्करी करत नाही. मला माझ्या समाजाच्या लेकराचं भलं करायचंय, तुमच्या हातून करा. काय अडचण आहे मला? तुम्ही श्रेय घ्या. सातारा संस्थांचा JR काढा, केसेस मागा घ्या, सारथीचे विषय, महामंडळांचे विषय, तुम्ही बलिदान गेलेले कुटुंबाचे विषय, हैदराबाद गॅझेटचा विषय, 58 लाख नोंदी सापडलेला विषय आम्हाला करायचंय का? तुम्ही हैदराबाद गॅझेटनुसार बी कुणबी प्रमाणपत्र द्या, आम्हाला काय हरकत नाही. आणि काढला हैदराबाद गॅझेट, तुम्हाला श्रेय दिलं, तुम्ही ऐकलं नसतं. फडणवीस साहेबांनाच दिलं, आम्ही विखे पाटलांनाच दिलं. फक्त प्रामाणिक आमची तळतळ एवढीची की आम्ही तारीख डिक्लेअर केली आणि विश्वास आता तुमच्यावरती ठेवला. तुम्ही मीडियातून बोलले, आम्ही मीडियातूनच तुम्हाला निमंत्रण दिलं. मात्र आमच्याशी आता दगा नको. तुम्ही नजरेतून समाजाच्या पडू नका, एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही पडू नका, कारण तुमच्यामुळे आम्ही सगळ्या बैठका थांबवल्या. तिथून पुढची आम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी होणार नाही, तर ते आंदोलन हाणून पाडल्यासारखं होईल. म्हणून तेवढीच आमची एक विनंती आहे की तुम्ही आता समाजासाठी, समाजाच्या मदतीला धावून या आणि समाजाचा आशीर्वाद मिळवा.